आपल्या या महासंघाशी आपण सगळे जोडलेलो आहोत। कोणत्याही प्रकारचं आपल्याला बंधन नाही, कोणत्याही प्रकारचं आपल्याला जबरदस्ती नाही, कोणत्याही प्रकारची आपल्याला याच्यावरती मनामध्ये अशी शंका घ्यायची नाही की बाबा जोडायचं म्हणजे काय करायचं। तर याच्यामध्ये अजूनही पुढे फक्त आपल्याला एक आहे की आपण वैयक्तिकरित्या आपण आजीव सभासद होऊ शकतो, नाही झाला तरी जबरदस्ती नाही याच्यामध्ये, तोही प्रश्न नाही आहे, पण आपण आजीव सभासद होऊ शकतो वैयक्तिकरित्या। नंतर मंडळांचं पण सभासदत्व आपल्या महासंघामध्ये आहे। मंडळ डायरेक्टपणे, समजा तुमचं एखादं मंडळ असेल गावामध्ये, तर ते मंडळ डायरेक्टली आपल्या महासंघाशी जोडून घेऊ शकतो आपण। त्यानंतर महिला मंडळ जे त्यांच्यासाठी पण खूप छान आपण या ठिकाणी जोडायची संकल्पना राबवली आहे। पुढे आपले गुजरात दादा आणि त्यांची जी टीम आहे ती आपल्या समोर हा विषय पुढे मांडतीलच। माझं फक्त आपल्यापर्यंत हे सांगणं आहे की आपल्याला आजीव सभासदत्व अत्यल्प याच्यामध्ये आपण मिळणार आहे। कोणत्याही प्रकारे आपण जबरदस्ती नसताना सुद्धा आपल्या स्व इच्छेने आपण कधीही सभासद होऊ शकता। वाह दोस्तों क्या माहौल बनाया है, वाह दोस्तों क्या माहौल बनाया है। महासंघ लेवा पाटीदार महासंघाला गाव गाव पहुंचाया है। महासंघ लेवा पाटीदार महासंघ को गाव गाव पहुंचाया है। जेथे असतील लेवा पाटीदार मित्र त्या ठिकाणी पोहोचवले महासंघाचे हित्र। भुसावळ तालुका शाखेचे खूप खूप अभिनंदन आणि कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध, ऍक्च्युअली हे आपल्या महासंघाचं ब्रीद वाक्य लक्षात घ्या। आपल्या महासंघाच्या लोगोवरती तुम्ही बघाल त्याच्यामध्ये आपल्या लेटर हेड वरती त्याच्यामध्ये, तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध, उन्नत करू प्रतिष्ठा मिळवू वाढवू लेवा पाटीदार पंथ। आदर्श विवाहाची आचारसंहिता आपण पाळूया, बनू महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ, बनू महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ, एक संघ एक संघ एक संघ। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।